नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक नेता हा गावामध्ये गावनिहाय दौरे करतो, अनेक प्रश्न जाणून घेताना पाहायला मिळतात। तसेच महाविकास आघाडीचे जे काही अधिकृत उमेदवार आहेत पृथ्वीराज साठे साहेब प्रत्येक गावनिहाय दौरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आज दैफळ वडमावली या गावामध्ये आलेत आणि तेथील प्रश्न सुद्धा जाणून घेताना पाहायला मिळतात। त्यांचा गेल्या अनेक दिवसापासून दौरा सुरू आहे। आपण त्यांच्याशी सध्या चर्चा करणार आहोत। काय सांगाल साहेब, सध्या विधानसभा लागली आहे आणि प्रत्येक गावनिहाय दौरे करतात, कोणते प्रश्न जाणून घेता नेमके? मी केज मतदारसंघामध्ये गावोगावमध्ये फिरत असताना आणि मतदान रूपी आशीर्वाद मागत असताना मला या ठिकाणी पाहायला मिळालं की ज्यांच्या कुटुंबामध्ये गेल्या 30 वर्षापासून सत्ता आहे, ते सत्ता एवढी मोठी सत्ता असताना गावातला शून्य विकास झालेला आहे। कुठल्याच गावामध्ये धड जायला रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कुठल्याही गोष्टीसाठी राजकारण करायचं। एखाद्या गावामध्ये जर डीपी खराब झाला, गावठाणचा असेल किंवा शेतीतला जर डीपी खराब झाला तर त्याच्यासाठी राजकारण करायचं, जनतेची शेतकऱ्याची पिळवणूक करायची, अशा पद्धतीचं राजकारण संबंधित जे उमेदवार आहेत त्यांचे सासरे त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात। आणि लोक यावेळेस त्रस्त झालेले आहेत की आमच्याच जीवावर आमदार व्हायचं, आम्हीच तुम्हाला निवडून द्यायचं आणि आमच्याच कामासाठी जर आम्ही घेऊन आलात तर आम्हाला शिव्या खाण्याची वेळ आमच्यावर येते। हे खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन नक्कीच होणार आहे, हे लोकांचं ठाम मत झालेलं आहे। सध्या गेल्या 5 वर्षाचा विकास पाहता मुंदडा कुटुंबाकडे सत्ता होती। गेल्या 5 वर्षाचा विकास कसा पाहायला मिळतो? प्रत्येक गावात जाताय आपण। गेल्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर तुम्ही इथल्या सर्व नागरिकांना विचारू शकतात की ज्यावेळेस 1900 निवडणूक झाली, ज्या त्या मुंबई पुण्याला निघून गेल्या, ते 5 वर्ष इकडे आल्याच नाहीत। त्यांचं कारभार करणारे जे त्यांचे सासरे आहेत, शेठजी आहेत, ते शेठजी या लोकांना एवढं पिळवणूक करतात, एवढं खालच्या भाषा वापरतात की लोकांना अक्षरशः त्या ठिकाणी भीक नको पण कुत्रावर असे म्हणण्याची वेळ आलेली आहे। काय विकासाबाबत काय सांगाल? विकासाबाबत खऱ्या अर्थानं ते जे सांगतात की आम्ही हजारो कोटी रुपयाचा विकास केला, आज आपण पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये जर आपण जरी सर्वे केला तर एकही गावाला जोडणारा रस्ता ते चांगल्या पद्धतीचा नाही। लोकांना गुडघ्या एवढ्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी गावामध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावर येते। खऱ्या अर्थानं हे मतदारसंघातल्या जे लोकप्रतिनिधींना 5 वर्ष जे पूर्ण अपयशी ठरलेले आहेत, या 5 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड पैसा कमवला, याच्या पलीकडे त्यांनी काहीच केले नाही। आणि आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचं मनामध्ये एक खुणगाठ बांधलेली की काही जरी झालं तर या मतदारसंघामध्ये मुंदडाला नको म्हणजे नको अशी मानसिकता मतदारसंघामध्ये झालेली। टक्केवारी आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांना। आपण जर सर्वसामान्याला जरी विचारलं तर प्रत्येक या ठिकाणी मतदारसंघामधल्या अनेक गावातल्या सरपंचांनी काही स्वतःच्या प्रयत्नानं जे काही कामं आणलेले होते ते कामं त्यांच्याकडनं इसकाटून घेतले। आणि कशासाठी तर या मतदारसंघाचा मी आमदार आहे, मी शेठजी आहे आणि मला माझं पूर्ण फॉर्मॅलिटीज केल्याशिवाय कुठलंच काम या ठिकाणी करायचे नाही, अशा पद्धतीची अडवणूक ही या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांची त्यांच्याकडनं झालेली आहे। मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। तुमच्याकडे सुद्धा सत्ता होती गेल्या 2012 साली रिपोर्ट निवडणूक झाली, त्यावेळेस सुद्धा तुमच्याकडे सत्ता होती, परंतु कारभार समजा मुंदडा कुटुंबीय पाहत होता असं सुद्धा चर्चा आहे। हे सर्व मतदारसंघाला आणि सर्वांनाच माहित आहे, परंतु 2-2.5 वर्षाची सत्ता असताना मी आमदार म्हणून काम करत असताना पण या मतदारसंघातला कुणी जरी माझ्याकडे काम घेऊन आला, गरीबातला गरीब माणूस जरी माझ्याकडे काम घेऊन आला तर त्याला मी कधी वशिल्याची आवश्यकता पडू दिली नाही। गरीबातला गरीब माणूस तो कोणत्या गावचा आहे कोणत्या ह्याचा आहे न पाहता त्याचं काम जर माझ्याकडनं होत असेल तर त्याचं प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे, या भावनेनं मी 2.5 वर्ष काम केलं। आणि आज मतदारसंघामध्ये जर ते ज्या पद्धतीनं काम करतात की फलाण्याची चिठ्ठी आणा, त्यांनी सांगितलं तरच काम करू आणि तुमच्या गावाला मी आळा मारलाय, तुमच्या गावाला मला यायचीच गरज नाही, या पद्धतीची वागणूक या मतदारसंघातल्या जनतेला मिळालेली आहे। त्यामुळे जनता त्यांची जागा त्यांना दाखवणार आहे। प्रतिसाद कशा प्रकारचा मिळताना पाहायला मिळतो? मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मी मतदारसंघामध्ये फिरत असताना जे मतदार बंधू भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, त्यांचा मला प्रचंड प्रतिसाद आहे। त्यांना या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सेवक निवडायचा आहे, मालक निवडायचा नाही। आणि मतदारसंघातल्या माता भगिनी भावना व्यक्त करत असताना, माझ्यावर प्रेम करत असताना, माझ्यावर त्यांचा जो विश्वास आहे, त्यांना माहित आहे की हे माणूस साधा आहे पण कामाचा माणूस आहे, ही भावना आणि हा विश्वास केज मतदारसंघातील सर्व जनतेच्या माझ्यावर आहे। धन्यवाद साहेब। हे होते पृथ्वीराज साठे साहेब, अधिकृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते। आपल्याला पाहायला मिळालं की आपण अनेक प्रश्न जाणून घेताना सुद्धा पाहायला मिळालं की त्यांनी सांगितलं माणूस साधा आहे पण कामाचा माणूस, अशा प्रकारचा जे जनतेमधून सुद्धा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहे।